नमस्कार मित्रांनो. तर आजची आपली रेसिपी आहे गवारची सुकी भाजी. ह्या पद्धतीने करून बघा, नक्कीच आवडेल. तर मी जिरे मोहरी टाकली आणि याच्यामध्ये लाल मिरची तिखट वगैरे टाकून आणि आता गवार मी शिजायला टाकलेली आहे. तर एका बाजूला कुकर पण लावलेला आहे. तर मी एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की मी गवारची रेसिपी तुम्हाला सांगेल. तर अशा प्रकारे ती गवार जर तुम्ही बनवली ना तर एकदम मस्त लागते. तर गवार मी सकाळपासूनच पाण्यामध्ये टाकलेल्या होत्या. तर आता मी मिरची वगैरे टाकली. मिरची म्हणजे माझे जे कायमचे जे मसाले आहेत ते, आणि गवार टाकून ते हलवून घेतली आणि त्याच्यामध्ये आता मी टाकणार आहे मीठ. आता मीठ तर आपल्याला प्रत्येक भाजीत टाकावंच लागतं आहे. तर मी आता त्याच्यामध्ये टाकणार होती. आणि बाकीच्या गोष्टींमध्ये कसं की या पद्धतीने जर तुम्ही व्यवस्थित भाजी जर बनवली ना तर एकदम मस्त आणि एकदम झक्कास लागते ती भाजी. तुम्ही एकदा नक्की करून बघा की न आवडणारे सुद्धा आहे ना बोटं चाटून खातील ती भाजी, इतकी सुंदर बनते. तर मी आता ती भाजी हलवून वगैरे झाली माझी. आता मी त्याच्यामध्ये ना एक अर्धासा ग्लास ना मी पाणी टाकणार आहे. कारण काय होतं ना की शेंगांमध्ये थोडंसं अर्धासा ग्लास पाणी टाकलं ना तर ती शेंगा ज्या असतात असे व्यवस्थित शिजून निघतात. अर्धासाच ग्लास टाकायचा, जास्त नाही टाकायचा. जास्त जर टाकलं तर मग ते पानसट लागतात. आणि नंतर मी झाकण ठेवून दिलं. आता झाकण ठेवून दिलं आहे. मग त्याच्यानंतर 15 ते 20 मिनटानंतर मी झाकण खोलून बघितलं. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे त्याने पाणी सोडलेलं आहे. तर आता ते व्यवस्थित मी चेक करून बघितलं, पण थोड्याशा शिजण्याच्या बाकी होत्या. तर मग मी परत झाकण ठेवलं. मग तोपर्यंत बाकीचे कामं केले. मी लसूण वगैरे सोलून घेतला. मला डाळ तडका वगैरे बनवायचा होता, त्याच्यासाठी मग मी लसूण सोलून घेतला. लसूण सोलून झाल्याच्यानंतर ना मग मी बाकीची पण कामं केली की जेणेकरून टोमॅटो वगैरे चिरून ठेवला, कांदा चिरून ठेवला. सगळं आवरल्याच्यानंतर सगळं एका ताटामध्ये मी मिक्स करून ठेवलं ते सगळं, की जेणेकरून काही विसरायला नको. तर मी गवार शिजत टाकलेली होती आणि माझी बाकीची पण कामं चाललेली होती. तर आता तुम्ही पण बघू शकता की आपण आता जी बनवलेली भाजी ना तर ती कशी होईल ते. तर हे बघा तुम्ही आता बघू शकता. आता मी चेक केलं तरी शेंगा व्यवस्थित शिजलेल्या होत्या. थोडंसं नॉर्मल शेंगांच्या कढईच्या तळाला थोडंसं पाणी होतं. पण मग आता मी त्याच्यामध्ये टाकणार होते शेंगदाण्याचा कूट. कारण की शेंगदाण्याचा कुटाने ती अशी व्यवस्थित आणि खूप रस्याची पण नसते आणि एकदम ओलसर ओलसर आणि खाताना पण असा घास असा हे होत नाही. तर मी त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकलं, व्यवस्थित हलवून घेतलं. अजून थोडंसं मला शेंगदाण्याचा कूट टाकायचा होता. तर मी तो टाकला आणि 5 ते 10 मिनटं मी भाजी व्यवस्थित परतवून घेतली. तर तुम्ही बघू शकता भाजी कशी झाली, एकदम मस्त झाली आहे. तर मला नक्कीच सांगा की कशी दिसते भाजी, मला कमेंट करून नक्की कळवा. अशा प्रकारे तुम्ही जर बनवली ना तर नक्कीच आवडेल तुम्हाला सगळ्यांना. ज्यांना आवडत नाही तेही व्यवस्थित खातील. तर कशी वाटली रेसिपी? जर रेसिपी बनवलीच नाही तुम्ही तर मला पण सांगा कशी वाटली तुम्हाला, आणि अजून कोणती रेसिपी बघायला आवडेल, काय आवडेल तेही मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि जर तुम्ही चॅनलवरती माझ्या नवीन असाल ना तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघू शकता एकदम सुंदर अशी मस्त भाजी दिसते आहे. आणि कशी वाटला आजचा व्हिडिओ आणि आजची रेसिपी कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.